महत्वाकांक्षी योजना आणि समाजातून मोठे प्रयत्न होऊनही पारशी धर्मियांच्या वेगाने घटणाऱ्या लोकसंख्येला आळा घालता आलेला नाहीये। 2020च्या जनगणनेत सुद्धा इतरांच्या तुलनेत केवळ पारशी समाजाची लोकसंख्या कमी झालेली दिसेल। जगभरात पारशी धर्मियांची लोकसंख्या वेगाने घटते। 1942 साली देशात पारशींची संख्या 1,14,000 इतकी होती। 2001 च्या जनगणनेनुसार ती 69,601 झाली, तर 2011 च्या जनगणनेनुसार त्यात 18% घट होऊन ती 57,264 इतकी झाली। 2020 साली ती आणखी कमी होईल हे स्पष्ट आहे। क्या है ना, एक तो पहले घर नहीं मिलता है, यंग कपल जो रहता है उसको घर नहीं मिलता है, वो लोग बड़ी उम्र में शादी करता है, फिर जब भी मिलेगा तो कभी कभी वो शादी कर ही नहीं पाता है, बिकॉज कि वो लोग के लिए रहने का जगह नहीं, इसलिए उन्होंने बच्चे फिर पैदा नहीं होते इतना बड़ी उम्र के कारण। तो दैट इज़ वन रीज़न कि जो है उसमें हमारा ये कमती होते जाता है। 2013 मध्ये केंद्र सरकारने जिओ पारशी अभियानाअंतर्गत जोरदार प्रचार मोहीम राबवली, तरीही लोकसंख्येत फारशी वाढ झाली नाही। मुळातच प्रजननक्षम दाम्पत्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये। जन्मदराच्या तुलनेत मृत्यूदर 8 पट जास्त आहे। जगभरातील पारशी धर्मियांची लोकसंख्या आज घडीला सुमारे 1,05,000 इतकी आहे। सर्वाधिक 57,000 पारशी भारतात राहतात, त्या खालोखाल कॅनडामध्ये सुमारे 20,000 आहेत। त्यापैकी सुमारे 30% लोक 60 वर्षांवरील आहेत, तर एकूण तरुणांपैकी 25% तरुण लग्नच करत नाहीयेत। त्यामुळे या धर्माला वाचवण्याचे प्रयत्न अपुरे पडतात। लग्न लेट करतात, जसं मराठी म्हणजे 18-17 सालमध्ये लग्न करतात, इथे पारशीमध्ये लग्न करतच नाही, नाहीतर 35-40 असा एजनी करतात। आणि एजनी करतात तेव्हा ते एजमध्ये मुले नसते, यू कॅन हॅव चिल्ड्रन ॲट दॅट एज। देशातील पारशींच्या जन्म मृत्यू दरात मोठी तफावत आहे। देशात दरवर्षी 800 पारशी व्यक्तींचा मृत्यू होतोय, मात्र 100च्या आसपास मुलांचा जन्म होतोय। ही तफावत अशीच सुरू राहिल्यास जगातून पारशी समाज नामशेष होण्याची भीती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह रफिक मुल्ला, न्यूज 18 लोकमत, मुंबई।